वायग्रा ही गोळी खाऊन मला फिलिंग येईल असं मला वाटलं मॅम, आणि मी ती गोळीसुद्धा खाल्ली, पण त्याचे मला इतके साईड इफेक्ट्स झाले. हे होतं एका स्त्रीचं मन मोकळं करून मला सांगणं. मला हेच म्हणायचं आहे की सेक्स आणि सेक्स करण्याची फिलिंग वाटणं, सेक्स करावंसं वाटणं, समोरच्या व्यक्तीवर ओढ असणं आणि कृती म्हणून अवयवांना ते न जमणं, ह्याच्यामधला फरक समजला पाहिजे. सेक्स इज अन इमोशन काय आहे आणि सेक्स इज अन ॲक्शन काय आहे, कृती काय आहे, ह्याच्यावरच थोडासा प्रकाश पडेल असा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी डॉक्टर सफिया, इंडियाज लीडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच. तुम्ही बघत आहात सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सफिया, मेकिंग लव्ह सिम्पल. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, नोटिफिकेशन पण ऑन ठेवा. इंग्रजी ज्याला आम्ही मिसमॅच लिबिडो म्हणतो, म्हणजे एकाला खूप करावंसं वाटतं सेक्स आणि दुसऱ्याला नाही करावंसं वाटत. हे इथवर ठीक असतं. आता इथं जास्त करावंसं वाटतं आणि कमी करावंसं वाटतं, तर इट बिकम्स अबाउट द फ्रिक्वेन्सी ऑर हू इज टेकिंग द इनिशिएटिव्ह ऑल्सो. की मी पहल केली, मग समोरच्यानी प्रतिसाद दिला आणि प्रतिसाद एन्थुझियास्टिकली दिला, कर्तव्यापोटी नाही. हा फरक आपल्याला लक्षात येतोच. एक असतं की मी पहल करतोय आणि दुसरा बाबा प्रतिसाद देत नाही आहे कर्तव्य म्हणून. ओके, तुला किंवा तिला, पुरुष असो किंवा स्त्री असो, की कर्तव्य आहे ते आणि नाही कसं म्हणायचं ना, कारण आपण लग्नात आहोत. तर काय करायचं, उरकून घ्या असा जो भाग असतो तो एक असा असतो. एक असतं की समोरच्याला आवडत तर खूप असतो माणूस आणि त्याला त्याच्यावर प्रेम आहे, विश्वास आहे, नात्यात सगळं काही आहे, पण एका पार्टनरला ते सेक्स करण्याची फिलिंगच नाही आहे. बाकी सगळं आमचं नीट आहे, पण मॅडम मला सेक्स करावंसंच वाटत नाही. मग अशा वेळी दुसरा पार्टनर जेव्हा करायला करतो तेव्हा तो प्रतिसाद पण देतो, त्याच्यात तो इन्व्हॉल्व पण असतो, सुख पण उपभोगतोय. पण असं होतं ना अपोजिट पार्टनरला की मग मी डिझायरेबल नाही आहे का, मग मी नॉक केल्यावरच करणार आहे का. मग असं कधी नाही होणार का की समोरचा नॉक करणार आहे. कारण सेक्स ह्या कृतीमध्ये ना बायोलॉजिकल जेव्हा नीड असते, म्हणजे भूक लागलेली असताना आपण लग्नासारख्या नात्यात समोरच्याला सांगतो की हो मला खूप करायची आत्ता इच्छा आहे आणि करूया बाबा, ते झालं आउट ऑफ गरज आणि समोरचा पण तो पूर्ण करतोय. पण हेच जर सतत राहिलं, अशीच पद्धत राहिली, तर मग ते डिझायर हा शब्द आपण त्याला म्हणतो, इच्छा वाटणं, की मला बघून त्याला करावंसं वाटतं, की माझ्यासोबत त्याला करावंसं वाटतं. अख्ख्या जगात समोरचा व्यक्ती मला निवडतोय सेक्स करायला. हे किती सुखद आहे ना, हे किती सुंदर आहे. मग ती इच्छा आहे, ती डिझायर आहे आणि मग कृतीमध्ये थोडंफार 19-20 झालं, लवकरच इरेक्शन निघून गेलं किंवा जास्त वेळ इरेक्शन टिकलं नाही किंवा पाणी लवकर गळलं किंवा नुसताच इंटरकोर्स झाला, खूप काही ऑर्गॅझमिक ऑर प्लेजरस नाही झाला, पण ते कन्सिडर करता येतं. कारण मुळात ना एक दुसऱ्यांसोबत करायची इच्छा असते. माझ्या मते सेक्समध्ये ना एक दुसऱ्यासोबत ते करत राहावंसं वाटणं हा जसा काही खजाना आहे, माहिती आहे. हा खजाना जिवंत राहिला ना तर बाकी बऱ्याच गोष्टी फिगर आउट करता येतात. पण हेच प्रॉब्लेमॅटिक असेल तर मग नुसतंच ना दवाखाने, टेस्ट, मग हे आणि मग ते, मग ब्लेम फ्रेम असतं. असं माझा 10 वर्षाचा अनुभव म्हणतो. आणि ह्याच्या विरोधात असतं की हो, लिंगाला ताठरताला विषय आहे, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आहे, सेक्शुअल ओरिएंटेशन, हो हा तर खूप मोठा भाग असतो की मला माहीत आहे की मी गे आहे पण सांगितलं नाही. मग अशा गोष्टींमध्ये नवरा बायकोंमध्ये ओढ आहे, पण ही गोष्ट आली की त्या पुरुषाला भीती वाटते की मग डॉक्टरांकडे जावं लागेल, मग मी मरत आहे की नाही आहे, आणि मग त्याचा परिणाम त्या ओढवर, त्या नात्यावर कधी व्हायला लागतो कळतं नाही. मी का सगळे परम्युटेशन्स कॉम्बिनेशन सांगते, कारण तुम्ही नवरा बायको आहात, तुमच्यामध्ये सेक्स होत नाही आहे ह्याचा डायरेक्ट अर्थ लावून, त्या नात्याला एक शिक्का लावून, लेबल लावून, सेक्सलेस मॅरेज, कुठेतरी कुणाचं अफेअरच असेल किंवा जाऊन कुठेतरी अफेअर करून टाकायचं किंवा पेड सेक्सला जायचं, अनप्रोटेक्टेड सेक्सला जायचं, नात्यामध्ये जिगजिग करून घ्यायची, असं न करता तज्ज्ञाकडे जाणं गरजेचं आहे. कारण कुठल्याच 2 कपल्स ज्यांच्यामध्ये सेक्स होत नाही आहे समजा बाय एनी रिझन, तर ती कारणं सारखी नसतात आणि आपल्याला वाटतात ती कारणं आणि खरी दडलेली कारणं ही सुद्धा
ही सुद्धा मॅच होत नाही. मला वाटणं की मला सर्दी झाली, नुसती गोळी खाऊन विक्स लावून बरं होईल, आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर कळतं की नाकातलं सायनोसायटिस वाढलं आहे आणि तिथला कुठला तरी छोटा ट्यूमर आहे आणि तिथं कुठला तरी कॅन्सर आहे. ह्याच्यात फरक आहे ना. मग तज्ज्ञाकडे आपण का जातो? जर मला सर्दी सतत 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 होतेच आहे मगच जातो, कधीतरी झाली की नाही जात. तसंच नात्यामध्ये सेक्सचा ॲब्सेन्स एका गरजेपेक्षा जास्त होत चालला आहे, किंवा एकालाच विचारावं लागतं, दुसरा फक्त देणारा, एकटा मागणारा आहे आणि एकटा देणारा आहे. आणि ही जर सततची कंडिशन असेल तर मग मात्र तुम्हाला तज्ज्ञाकडे जाणं आहे. ही केस खूप सेन्सिटिव्ह होती. आय विश मी केसचे डिटेल्स शेअर करू शकते, पण मला असं नाही वाटत आहे, कारण केस खूप सेन्सिटिव्ह होती. माझ्या मते माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवातली मला डायग्नोज करता आलेली खूप सुंदर केस आहे. आता डायग्नोज केल्यानंतर होतं काय माहिती आहे, क्लायंट परत येईलच माझ्याकडं असं नसतं, कारण आम्ही केलेलं डायग्नोसिस क्लायंटला मान्य होतं आहे हेही गरजेचं नसतं. व्हॉट्सएवर मला असं खूप वाटतं, मी ती तज्ज्ञ आहे माहिती आहे की जिच्याकडे मेडिकल क्वालिफिकेशन तर आहेच. मी BAMS डॉक्टर आहे, लायसन्स इमोशनल इंटेलिजन्स कोच आहे. त्यामुळे इमोशनल EIचं माझ्याकडे एक काय म्हणतात त्याची एक समज आणि क्वालिफिकेशन आहे. मी NLP प्रॅक्टिशनर आहे, मी हिप्नोसिस तर केलेलं आहे, आणि मुख्य म्हणजे ICF ही इंटरनॅशनल कोचिंग फेडरेशनची बॉडी आहे, तिथली मी ACC कोच आहे. मी रेन्युवेशन केलं आहे का नाही केलं, कारण त्याची गरज मला लागत नाही, पण मूळची माझी ट्रेनिंग त्यांची झाली का, तर 100% माझी कोचिंगची ट्रेनिंग तिथून झाली. मग ह्या कॉम्बिनेशनमध्ये माझ्याकडे जेव्हा जोडपं बसतं तर मेडिकल कारणांमुळे सेक्स नाही होते, हार्मोनलमुळे नाही होते, की सायकोलॉजिकलमुळे नाही होते, की काही अजून काही पास्ट हिस्ट्री ऑफ ट्रॉमा आहे. कारण लक्षात घ्या, सेक्स आणि ट्रॉमा हा विषय इतका किचकट आहे ना, लहानपणी झालेल्या ट्रॉमाचा परिणाम तुमच्या अडल्टहुडवर असू शकतो, आणि ह्या सगळ्यासाठी तज्ज्ञाकडे जाणं खूप गरजेचं. माझ्याकडे इतक्या टोकाचे केसेस आलेत, इतके भयंकर केसेस आलेत आत्तापर्यंत, पण क्लायंटची कॉन्फिडेन्शियालिटी, त्यांचं नाव कुठे न सांगणं, त्याची आयडेंटिटी न रिव्हील करता, केस स्टडीचे पण एवढेच डिटेल्स मांडू शकते मी ज्याच्याने अख्खा केस नाही त्यांनाही वाईट वाटू शकतं, कारण खाली कमेंट्समध्ये खूप ट्रोल येतो कधी कधी. त्यामुळे माझी रिस्ट्रिक्टेड इन्फॉर्मेशन ठेवून जितकं मला तुम्हाला नॉलेज देता येतं आहे ते मी करायला प्रयत्न करते. परत सांगेन, नातेसंबंध आणि सेक्स, इंटिमेसी आणि इंटरकोर्स हे इंटरलिंक्ड आहेत. त्याला असं वेगवेगळं न ठेवता त्याला बरोबरीनं घेऊन जायला पाहिजे, आणि तिथं तुम्हाला काही अडचण येत असेल तर आय एम द राईट पर्सन. सो जस्ट गो अहेड, बुक अ सेशन. वेबसाईट व्हिजिट करायची, बुकिंग ही वेबसाईट थ्रूच होते. वेबसाईटमध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत. मीनवाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नोटिफिकेशन ऑन ठेवा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारत जा, मेल करत जा. लक्षात ठेवा, प्रेम हे सोपंच असतं, फक्त त्याला सोपं करत ठेवत राहावं लागतं. सो लेट्स टुगेदर कम अँड मेक लाईफ सिम्पल. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.